अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहू. आपण दुसरीसुद्धा अपडेट समोर पाहणार आहोत. 5/5/2026चं महत्त्वपूर्ण परिपत्रक. वरिष्ठ व निवड श्रेणी नोंदणी अगोदर 29 तारखेपर्यंत मुदत होती. नंतर दुसरं परिपत्रक निघालं 4 एप्रिल मेपर्यंत मुदत होती. आता नवीन परिपत्रक निघालेले आहे. वरिष्ठ निवड श्रेणी प्रशिक्षण 2026 करता ऑनलाईन नावनोंदणी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आता ही मुदतवाढ दिनांक इथे दिलेली आहे की 12/5/2026 सायंकाळी 6पर्यंत वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण नाव नोंदणी मुदतवाढ देण्यात येत असून पात्र शिक्षकांना आपली नाव नोंदणी 12/5/2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत करता येईल. आणि उपरोक्त सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील 4ही गटातील शिक्षकांना आपल्या स्तरावरून दिनांक आणून द्यावी. संचालक यांच्या स्वाक्षरी निघालेले महत्त्वपूर्ण परिपत्रक. हे परिपत्रक चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तुम्ही डाउनलोड करू शकता. दुसरी अपडेट पाहूया. दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट. राज्यातील सर्व शिक्षकांसाठी वर्षातून 50 तासाचे प्रशिक्षण बंधनकारक. 7 मे 2026 राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अन्वये राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण क्रीडा विभागाने राज्यातील सर्व मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, प्रवेशक आणि शिक्षकासाठी दरवर्षी किमान 50 घड्याळी तासाचे सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास CPD कंटिन्युअस प्रोफेशनल डेव्हलपमेंट प्रशिक्षण पूर्ण करणे बंधनकारक करणारे महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक जारी केले आहे. 6 मे 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या ह्या शासन परिपत्रकानुसार राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मधील तरतुदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षकांच्या कौशल्यावृद्धीवर विशेष भर देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, आधुनिक अध्यापन पद्धतीचा वापर वाढावा आणि शिक्षकांनी सतत नवे ज्ञान आत्मसात करावे या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. शिक्षकांच्या व्यावसायिक विकासावर भर. शासनाने स्पष्ट केले आहे की 21व्या शतकातील कौशल्य आत्मसात करणे ही शिक्षकांची मूलभूत गरज बनली आहे. त्यामुळे शिक्षक व मुख्याध्यापक, प्रवेशक यांचा सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास होणे आवश्यक आहे. या प्रशिक्षणामुळे अध्यापन अधिक प्रभावी, गुणवत्तापूर्ण आणि विद्यार्थी केंद्रित होईल असा शासनाचा विश्वास आहे. प्रशिक्षणाचे स्वरूप ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही. या प्रशिक्षणाची रचना मिश्र ब्लेंडेड मोड स्वरूपात करण्यात आली आहे. एकूण 50 तासिकापैकी 30 तास प्रत्यक्ष ऑफलाईन प्रशिक्षण, 20 तास ऑनलाईन प्रशिक्षण असे स्वरूप निश्चित करण्यात आले आहे. ऑफलाईन प्रशिक्षणासाठी 5 दिवस 6 तासाचा आराखडा असेल. प्रशिक्षण राज्यस्तरावरून केंद्रस्तरापर्यंत कॅस्केड पद्धतीने राबवण्यात येणार आहे. प्रत्येक प्रशिक्षण बॅचमध्ये 40 ते 50 शिक्षकांचा समावेश असेल. ऑनलाईन प्रशिक्षणासाठी दीक्षा स्वयं निष्ठा प्लॅटफॉर्मचा वापर. ऑनलाईन प्रशिक्षणासाठी दीक्षा स्वयंनिष्ठा, NCERT, CBSE, CIET, IGOT यासारख्या अधिकृत शासकीय प्लॅटफॉर्मचा वापर केला जाणार आहे. शिक्षकाने ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण करून डिजिटल प्रमाणपत्र प्राप्त करणे बंधनकारक राहणार आहे. शिक्षण परिषदांना दरमहा आयोजित होणाऱ्या शिक्षण परिषदांना CPD प्रशिक्षणाचा भाग मानण्यात आला आहे. दरमहा जास्तीत जास्त 10 घड्याळी तास या परिषदामधून काय झाले जाणार आहेत. या परिषदामध्ये अध्यापनातील अडचणी, नवोपक्रम, ICT वापर, विद्यार्थी केंद्रित शिक्षण, मूल्यांकन पद्धती, उत्कृष्ट प्रयोग, बेस्ट प्रॅक्टिस यावर चर्चा होणार आहे. शिक्षकांना वर्ग अध्यापनासाठी अधिक वेळ मिळणार. शासनाने प्रशिक्षणाचे नियोजन करताना शिक्षकांना अध्यापनाचा वेळ वाया जाऊ नये यासाठी विशेष दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत. अनावश्यक किंवा पुनरावृत्ती होणारी प्रशिक्षण टाळण्यावर भर देण्यात आला आहे. सर्व प्रशिक्षणाचे वार्षिक वेळापत्रक एप्रिल महिन्यातच प्रसिद्ध केले जाणार आहे, जेणेकरून शिक्षकांना अध्यापन व रजा नियोजन सुलभ होईल. SCERT ही प्रशिक्षणाची मुख्य संस्था. राज्यस्तरावर राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद SCERT पुणे ही प्रशिक्षणासाठी शिखर संस्था असेल. जिल्हा स्तरावर डाएट संस्थांना जबाबदारी देण्यात आली आहे. शासनाने स्पष्ट केले आहे की SCERTच्या परवानगीशिवाय कोणत्याही NGO, CSR संस्था किंवा इतर गटांनी स्वतंत्र प्रशिक्षण आयोजित करू नये. प्रशिक्षणातील महत्त्वाचे विषय. या प्रशिक्षणामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020, FN फाउंडेशन, लिटरसी अँड न्यूमरेसी, बहुभाषिकता, अनुभवधारिक
शिक्षण, डिजिटल साक्षरता, कृत्रिम बुद्धिमत्ता, AI, रोबोटिक्स, सायबर सुरक्षा, सर्वसमावेशक शिक्षण, UOCSO, कायदा, मानसिक आरोग्य, कॅरियर गायडन्स, सतत सर्वापेक्ष मूल्यमापन, नेतृत्व कौशल्य, शालेय व्यवस्थापन, पर्यावरण शिक्षण अशा विविध आधुनिक विषयाचा समावेश करण्यात येणार आहे. VSK पोर्टलद्वारे प्रशिक्षणाचे निरीक्षण, प्रशिक्षणाची उपस्थिती, प्रगती, ऑनलाईन प्रमाणपत्रे यांचे निरीक्षण विद्या समीक्षण केंद्र VSK पोर्टलद्वारे केले जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर संबंधित शिक्षकांना VSK ॲप पोर्टलद्वारे प्रमाणपत्र उपलब्ध होणार असून याची नोंद सेवा पुस्तिकेत केली जाणार आहे. गैरहजर राहणाऱ्यावर कारवाई. प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या किंवा अपूर्ण प्रशिक्षण करणाऱ्या शिक्षकावर राज्य प्रशिक्षण धोरणानुसार कारवाई करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. संबंधित अधिकारी प्रशिक्षणासाठी शिक्षकांना वेळेत कार्यमुक्त करतील, अन्यथा त्यांनाही जबाबदार धरले जाईल. सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना लागू हे शासन परिपत्रक राज्यातील सर्व माध्यमाच्या सरकारी तसेच अनुदानित खाजगी शाळांतील 1ली ते 12वी पर्यंतच्या शिक्षकांना लागू राहणार आहे. प्रशिक्षणाचा खर्च समग्र शिक्षक किंवा उपलब्ध राज्य निधीतून केला जाणार आहे. शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल अपेक्षित. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार शिक्षकांच्या कौशल्यवृद्धीला केंद्रस्थानी ठेवून राज्य शासनाने घेतलेला हा निर्णय शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. सतत प्रशिक्षणामुळे शिक्षक अधिक सक्षम होतील, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढेल आणि विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक शेअर आणि अखिल दामोदर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करा. असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. संबंधित पूर्ण परिपत्रक अखिल दामोदर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकता.